तर आता आपण पाय लय भारी वाटला बरं का हे बघून. तर आपले तांबेगावचे सुरेश मडके दादा पण आलेले आहेत. तर तुम्ही पाय तर मित्रांनो, हे बघा कार्यकर्ता कसा असावा, फक्त कार्यकर्ता कसा असावा याचं उदाहरण तुम्ही पहा. जे सर्व क्रांतिकारक आहेत, एकलव्य, राणी विरंजना, क्रांतिकारक खाजा नाईक, राजमाता राणी हिराबाई, बाबूराव शेरमाके, गोंड राजा रावेल, विरंजना, बाळू पिचड, जयपाल सिंग मुंडा, राणा पुंजा भील, डॉक्टर गोविंदगारे, बिरसा मुंडा, आणि हे पहा आपले दैवत म्हणजे वरसुबाई कळसुबाई कळमजा, हे निसर्ग दैवत, राघोजी भांगरे, मुकणे राजे, भागोजी नाईक, राया ठाकर, तिरका माझी म्हणजे सगळ्यात आधी क्रांती करणारा क्रांतिकारक तिरका माझी, हल्दीबाई भील, राजस्थान म्हणजे त्या महिलेने आवाज उठवला होता. आणि पहा नाग्या कातकरी म्हणजे चेनेरचा उठाव करणारा क्रांतीवीर श्यामादामा कोलाम, होनाजी केंगले, तंट्या मामा भील, सत्तूबाबा मराडे. हा हे पहा हे क्रांतिकारक आहेत. आणि हे आपले तुम्ही आता इथं आत पाहिला असाल तर राघोजी भांगरे आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि ही आपली वारली पेंटिंग पहा, हे आपलं घड्याळ पहा, त्याच्यामध्ये क्रांतिकारकांचे फोटो आहेत. जय जोहार. तर आज पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका फुलाचीवाडी गाव, तर आपले सुरेश दादा भांगरे यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. तर हे बघा आपल्यापाशी सुरेश दादा आहेत, आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, विचारधारेने पक्के आहेत. तर मला दादा एक प्रश्न असा पडला की आज मी इथं आलो, एवढं भारी वातावरण आहे, झाडे झुडपे, तुम्ही जे आपले पूर्वी आपले लोक कशी कोंबड्या पाळायची, तर त्या कोंबड्या मी पाहिल्या. जी झाडं झुडपं आहेत, खायची जी झाडं आहेत, नारळाची झाडं, सुपारीची, आंब्याची, जांभळाची, उंबराची, फणसाचं, फणस तर एवढली बरं का, मोठमोठी फणस, लय भारी वाटला, एक नंबर वाटला. पण मी मागं एक बरेचसे तुमचे व्हिडिओ पाहिले बरं का. तर आदिवासी संस्कृतीवर, निसर्ग देवता, हे आपले जुने जाणे सण, आपले देव, याच्यावर मी तो व्हिडिओ पाहिला, ते लय बरा वाटला. पण मला असं कळलं की तुम्ही शिक्षक होते. तर मग तुम्ही शिक्षक होते ना, तर कुठे होते शिक्षक? मी इकडे जव्हार प्रकल्पातच आदिवासी विकास जव्हार प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा इथे 3 किलोमीटरवर आहे. पण जी संस्कृती आहे, मग आता आपल्या डोक्यावर तो पगडा लईच होता, पण तुमच्या पण असू शकतो मला असं वाटतंय. पण पूर्वी मग कसं बदल झाला तुमच्यामध्ये? हे पहा, एकाएकी तर बदलत नाही. जोपर्यंत आपण अज्ञानी असतो, जोपर्यंत माहिती नसते, तोपर्यंत आपण इतरांचे झेंडे, इतरांचे देवदेवता घेऊन डोक्यावर नसतो. पण जेव्हा आता बऱ्यापैकी आपला आदिवासी समाज प्रगत झालेला आहे, बऱ्यापैकी शिकलेला आहे आणि जुन्या इतिहास शोधून काढण्याच्या तो प्रयत्नात आहे, तसंच मीही माझं जुनं काय आहे की वर्मज आणि तो पारखी, हे तर म्हटलं आपलं नाही. हे जे देवदेवता आहेत, देवदेवता दोन फरक आहे, दोन प्रकार आहेत. एक मनुष्य निर्मित आणि दुसरा निसर्ग निर्मित. निसर्ग निर्मित जे चंद्र, सूर्य, पशु, पक्षी, देव, देव या शब्दाची उत्पत्तीच देव या शब्दापासून झाली. देव म्हणजे देतो, जो देतो तो देव. मग आदिवासींना कोण देतो? झाडं देतात, निसर्ग देतो, सूर्य देतो, चंद्र देतो, समुद्र देतो, पाणी देतो, हवा देतो. हे सगळे आपले देव आहेत, कारण जो देतो तो देव. मग हे जर आपले देव आहेत, तर मग मनुष्य निर्मित देव हे फक्त त्यांची रोजगार हमी सुरू केलेली आहे ह्या ठराविक लोकांनी, मनुवाद्यांनी. आणि म्हणून त्याच्यातच आपला आदिवासी भडका स्वभाव किंवा भपका पाहून भाळला जातो आणि तिकडेच आपला आदिवासी समाज बुडलाय. एक उदाहरण सांगतो फक्त. गणपती ज्या दिवसापासून येतो त्या दिवसापासून तो बुडवायला सुरुवात करतो आणि बिचारा जाता जाता तोही बुडतो आणि आपल्या लोकांनाही बसवणाऱ्याला बुडवून जातो. इथे विज्ञान युग चालू आहे. विज्ञान युगात समाज कुठं पाहिजेत होता तो कुठे आहे हो? इथे माणसाचं बापाचं रक्त पोराला जमाना, पोराचं रक्त आईला जमाना, आणि त्या गणपतीला हातीची सोड मानवी देहाला
हातीची सोंड कशी बसते लॉजिक ओळखून आणि निसर्ग निर्मित देवांकडे आपल्या आदिवासींनी झुकलं पाहिजे हे मला पहिलं वाटतं. बरोबर बरोबर. तर आता आहे ना दादा असा विषय की जे आपले तरुण पोरत ना लय बिघडत चालल्यात बरं का. कारण पूर्वीचा काळ होऊन गेला, आपले जे पूर्वज होते त्यांची जी पोरं होती म्हणजे ज्या पिढ्या होत्या त्या संस्कृतीच्या मार्गाने चालल्या होत्या. काही कालानंतर संस्कृती संपत चालली आणि जी येणारी पिढी आहे तर त्यांना आता संस्कृती पण नाही माहिती आणि नेमकं पुढं आपल्याला काय करायचे ते पण माहिती नाही. आता काही पोरं राजकारणाकडे वळली आहेत, पण राजकारणाकडे वळा पण आपली ती संस्कृती विसरू नका. विसरू नका. पण नाही नाही राजकारणामध्ये घुसा, पण ते राजकारण्यांच्या मागं चालल्यात. राजकारण काय करते नाही, पण राजकारणी जे करतात त्यांच्या मागे हिंडणार, क्रिकेट इत्यादी. मग गाड्या घेणार चांगल्या, ते ॲक्सिडेंट होणार त्याच्यात सगळ्यात जास्त जी मरण पावलेली मुलं आहेत ना आदिवासींची. तर आदिवासींची जास्त मुलं. तर आता आम्ही पाहिलं, आमचं जुन्नरमधून आलो मी बरं का. तर तो जुन्नरचा भाग आहे. आता इकडं मी आलो खाली आता जो महादेव कुळे आहे बरं का दादा, पुढं जुन्नरचा. तर तिथला जो जुनी लोक सांगायची की आम्ही कोणत्याच धर्माचे नाही बाबा, आम्ही आदिवासी आहेत. तर तिथला जो महादेव कोळी सांगतो आत्ता बरं का, काही कालानंतर हा. जे दाखल्यांवर हिंदू पडलं तर हिंदू महादेव कोळी. पण मग मी घाटाखाली इकडे आल्यानंतर जो आहे तो इकेला ख्रिश्चन महादेव कोळी सांगतो. मग हे काय भानगड झाले नेमकी? येथे वडील जे जे करती ते इतर अनुसरती ह्या उक्तीने जर पाहिलं तर जी मोठाली माणसं आहेत, पूर्वीचं कसं होतं, आडवडिलांचा आजी आजोबांचा एकत्र कुटुंब पद्धती असायचं आणि त्यामुळे लहान पोरांवरती दडपण असायचं. मोठाल्या माणसांचं जे वर्तन असायचं, मोठाल्या माणसांचं जे वागणं असायचं, त्याचा परिणाम इनडायरेक्टली त्या पोरांवर पडायचा. इथे लहानांनी मोठ्याच्या पाया पडावं, मोठाल्यांनी त्याच्यापेक्षा मोठ्याच्या पाया पडावं, ही संस्कार होते, ही श्रद्धा होती आणि त्यामुळं ती पोरं कधी बिघडत नव्हती. आज सगळी विभक्त कुटुंब झालेली आहेत आणि त्या विभक्त कुटुंबामुळे सगळे जो तो भक्क्या संस्कृतीच्या मागे लागल्याने ज्या आणि एक सांगू का, पोटाला जात नसते. आज समाज जो धर्मांतरणाच्या मागे लागलेला आहे तर त्याला सरकार जबाबदार आहे. सरकार आपल्या बहुजनांकडे म्हणा, ST SC OBC यांच्याकडे म्हणा, अक्षरशः दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आमिष देऊन आणि हे बळकावलेले आहे. त्यामुळं आपला बहुतेक समाज हा तिकडे घुसायला लागलाय. तर हे आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या तथाकथित पुढाऱ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे की पुढे ही धोक्याची घंटा आहे. साईडला जो तरुण वर्ग आहे तर तो आता बिघडलेला आहे. आता त्यांनी व्यवसाय केले पाहिजे, काहीतरी बिझनेस केले पाहिजे. त्याच्याबद्दल थोडंसं आपलं जे तरुण पोरग आहे, समाज बांधव आहे, त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा, काय केलं पाहिजे. तर बा इथं सगळ्यात मोठा आजच्या तरुणाईला असं वाटते झटपट श्रीमंत होण्याचे उपाय शोधता येईल. झटपट श्रीमंत, आणि झटपट कोणी श्रीमंत होत नाही. नाही होत. आधी कष्ट करा, कोणत्या फळाची अपेक्षा ठेवू नका, मेहनत तुमची करत राहा आणि नंतर आता मी रिटायर झालेलो आहे, मला काय गरज आहे हे पोल्ट्री करायची. 40-45 हजार पेन्शन आहे, परंतु माझं अनुकरण कोणी जरी केलं, आता बरेचसे येऊन पाहतात आणि माझ्या पाहण्यामुळं किंवा माझ्या ह्या उद्योगामुळे 4-5 तयार झाले तिकडे, 2-3 जणांनी सुरू पण केलेली आहे. की ठेवा, मी तर उलट सांगतो ठेवा बाबांनो. म्हणजे इतरांचं अनुकरण फालतू गोष्टीसाठी करण्यापेक्षा पोरांनी उद्योग आणि 2 पैसे कुठे मिळतील, प्रपंचाची जबाबदारी कशी आपल्यावर येईल याचा जर विचार केला तर पोरं बिघडणार नाहीये. परंतु झटपट श्रीमंत होण्याच्या पर्यायाने हे राजकारणात त्याच्या सतरंजा उचला, तिथून पैसे मिळतात आणि काय करतात हो त्याचे, येऊन बिअर क्वार्टरच्या बाटल्या फोडतात, घरी डुलत येतात आईबापांनाही. म्हणजे यांची सवय अशी झाली, खायला कारण भुईला भात. तर संस्कार घेतले पाहिजेत, 2 पैसे कमावण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि तरुणाईने तर हे रिकामे उद्योग करण्यापेक्षा नका नोकऱ्या करू, परंतु कमीत कमी असं करा, नोकर होण्यापेक्षा मालक व्हा. 4 कोंबड्या पाळा, 10 कोंबड्या पाळा, 2 बकऱ्या पाळा, 2 गाई म्हशी पाळा, पण काहीतरी करा. नसेल तर शेती येत आपली, अहो शेताच्या बांधावून पोरं जातात, बांधाचा दगड पडलेला असतोय, त्याला ओलांडून उडी मारून जातील, पण तो दगड उचलून ठेवणार नाही. आणि ही जी आळशी किंवा झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाला लागलेत ना, म्हणून पोरं बिघडली. पण आता काय झालंय माहिती का, आता बदल थोडं लय नाही पण थोडंसं चालू आहे. आता हे तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, ते आपल्यासारखे सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्याच्यातून आदिवासी संस्कृती विचारधारा ही थोडी फार पसरत चाललेली आहे. पण आत्ता जे प्रमाण तुम्हाला एक सांगतो दादा, की जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, इकडं अकोला, नाशिक या भागामध्ये ना, की ज्या आपल्या आदिवासी मुले आहेत तर त्या आदिवासी मुली आहेत ना,
आता लय प्रमाण ते 70% प्रमाण असं झालंय की दुसऱ्या समाजात दिल्या जातात. हा, मुलींचं. हा, तर तिथं काहीतरी एक हे पडलं पाहिजे. सामाजिक व्यवस्था नाही राहिली. पूर्वी सामाजिक व्यवस्था होती. जरी ती मुलगी पळून गेली, समजा मुलगी त्या माणसांनी दिली, तर त्याच्यावर तिथं ग्रामसभा व्हायची, ग्रामसभेत ठराव व्हायचा, त्याच्यावर तो दंड असायचा. जी सामाजिक व्यवस्था होती थोड्या चावडीवर चावडी, बसायचे, पण ती आता राहिलेली घोंगड्या नाही. बैठकी व्हायच्या. तर या भागात पण ते आहे का प्रमाण? आहे प्रमाण तसं. इकडच्या मुली शक्यतो वरती अकोला म्हणजे अहिल्यानगराचं इकडे बऱ्याचशा मुली गेलेल्या आहेत. हम्म. आणि त्याला कारण एकच आहे की इकडे परिस्थिती गरीब आहे, थोडासा धक्का दिसतो. चला इकडे असंच निरुद्योग राहण्यापेक्षा, उपासमार होण्यापेक्षा कुठेतरी आपलं चांगलं होतंय. मग ना जात, ना धर्म, ना संस्कृती, ना कल्चर याचा विचार नाही करत. कारण मी पहिलंच म्हटलं पोटाला जात नसते आणि बरोबर. त्यामुळं हे असे प्रकार घडतायत. परंतु पहिल्यापेक्षा आता थोडीशी लोक बऱ्यापैकी प्रगत झालेले आहेत, थोडा विचार करतायत. जे प्रमाण अगोदर होतं ते आता जवळजवळ 60-70% घटले, म्हणजे कमी झाले. बरोबर. तर अजून एक असा मुद्दा होता दादा की आता जागतिक आदिवासी दिन येईल पहा, 9 ऑगस्ट. तर जागतिक आदिवासी दिन आता पोरं डीजे लावित्यात, नाचगान करीत्यात. तर जागतिक आदिवासी दिन कशासाठी पाहिजे बाबा? काय केलं पाहिजे हे आपल्या तरुण पोरांना सांगा जरा. जागतिक आदिवासी दिन हा नाचून गाऊन धिंगोडशा करून साजरा करायचा नसतो. त्या दिवशी खरं विचारमंथन व्हायला पाहिजे. त्या दिवशी सर्व तरुणाईने म्हणा, मोठ्या प्रगल्भ व्यक्तींनी म्हणा, हे लोकप्रतिनिधींनी म्हणा, पैसे देऊन आणि फक्त वोट बँकिंग वाढवण्यासाठी जे नखरे करतात, जे चाळे करतात. आपले अनपढ पोरं आहेत, जरी सुशिक्षित आहेत, ते शिक्षित आहेत पण सुशिक्षित आहेच असं मला नाही वाटत. सुशिक्षित आणि शिक्षित याच्यात फरक पडतो. ते शिक्षित नक्की आहेत, पण काय करायला पाहिजे आपण याचा सारासार ते विचार करत नाही आणि त्या आमिषाला बळी पडतात. मग याच्यावर एकच पर्याय आहे की मोठ्या कार्यकर्त्यांची डीजे फिजेची भानगड बंद करून आणि कमीत कमी तिथे सभा घेणं, तास दीड तास मोठमोठाले वक्ते ज्यांनी आदिवासी संस्कृती जपलेली आहे, जोपासली आहे, आधी केले मग सांगितले, हा त्याला अधिकार आहे. कोणी वक्त्याने येऊन आणि तिथे सांगायचं मी आदिवासीसाठी असं करतोय, आदिवासीने असं केलं पाहिजे, याच्यावर फरक नाही होत. आता मी इथं आहे, मी स्वतः पाळतोय. मी जर 4 जणांना सांगितलं की पाळा काहीतरी संस्कृती करा तर लोक ऐकतील, कारण त्याने आधी केले. तसं संस्कृती संवर्धन करण्यासाठी आपल्यातील सुशिक्षितांनी, शिक्षित झालेल्यांनी ह्या पोरांना प्रबोधन करणं गरजेचं आहे. यांच्या डीजेवर किंवा रॅली काढा, पण त्याला लिमिट ठेवा. 1 तास रॅली काढली, 3 तास तुम्ही बैठकी घ्या. 1 तास नाचले, अर्धा तास तुम्ही त्याच्यावर विचार मंथन करा. आपल्याला पुढचं नियोजन काय, प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. तुमचं प्लॅन काय आहे आणि आदिवासींसाठी तुम्हाला काय करता येईल. आदिवासी दिन कशासाठी 192 देशांनी मान्यता दिली, का बरं 9 ऑगस्टला? तर आदिवासी मुख्य प्रवाहात यावा, त्यांनी विचार विनिमय करावा, त्याने प्रबोधन ऐकावं आणि त्याने काहीतरी सांस्कृतिक, सामाजिक, आत्मिक आणि सर्वांगीण विकास घडावा. म्हणून 192 देशांनी मान्यता दिली आणि हा जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट आपण साजरा करतो. तो फक्त नाच गाण्यासाठीच आहे का? नाही. म्हणून माझं सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींना, मोठाल्या माणसांना, ज्येष्ठांना विनंती असेल की आपल्या पोरांना, आपल्या समाजातील लहान लहान तरुणांना समजावण्याचं काम हे आपलं आहे. आणि ते जोपर्यंत आपण करत नाही, आपणच इतरांच्या मागे लागून इतर संस्कृती डोक्यावर घेऊन आणि त्या आदिवासी दिनाला फक्त नाच गाणं हेच महत्त्वाचं देत असाल तर मला नाही वाटत आपली पोरं घडते. म्हणून पोरं घडावीत असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काहीतरी त्यागायला शिकलं पाहिजे. कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. तर काहीतरी हरवलं पाहिजे. आता तुम्ही पाहिलं इथे माझ्याकडे मानव निर्मित एकही देव दिसणार नाही, एकही नाही. सगळं होतं माझ्याकडे. माझा गणपतीचा अर्धा लग्नाचा खर्च व्हायचा, दारू करून फिसकाट असायचं. पण कळलं वर्म जाणणारे हे काय, हे तर आपलं फुकट खर्च आहे. आणि केवळ मडके दादांनी केलंय 5 लाखाचा खर्च म्हणून मी 10 लाखाचा करणार, म्हणून तुम्ही 15 लाखाचा करणार. याच्याने आपली अधोगती आहे, प्रगती नाही. आणि ही जी रेस चाललेली आहे, ही स्पर्धा चाललेली, ही बंद झाली पाहिजे. मग लग्न कार्य झाला, कुठलाही कार्यक्रम झाला, हे मान पान सांगा ना, काय ते एवढल्या टावेलांचा काय उपयोग होतो? काहीच नाही ना, काहीच नाही ना. त्याच्यात उलट खर्च किती होतो. मोठ्या भावाने 5 लाखात पोरीचा लग्न केला म्हणून धाकटा भाऊ 6 लाखाचा खर्च करतो त्याच्या रेशीवर. तो त्याची जिरत नाही, त्याची जिरवायला जातो, त्याची जिरत नाही, याची जिरते. हे केव्हा कळणार आपल्या समाजाला? आणि असं जोपर्यंत होत नाही, संस्कार संवर्धन, मूल्य जोपासन आणि मोठाल्यांनी आधी केलं पाहिजे तेव्हा लहान नक्की ऐकते. मोठाल्यांनी धाक आधी बाळगला पाहिजे तेव्हा लहान करते. इथं असं झालंय, धाकणा दरारा
त्यामुळं वाया चाललेली पिढी आहे. त्या पिढीला व्यवसायाचा असेल तर तुम्ही आमची जबाबदारी आहे. समाजाने आपल्याला घडवले. मी एवढा मुख्याध्यापक झालो, शिक्षक होतो, मुख्याध्यापक झालो, हे माझ्या स्वतःच्या शहाणपणावर नाही झालो वांगे साहेब. मी आदिवासीच्या जीवावर झालो, बरोबर. त्याच्या आरक्षणावर झालो. एका पोलीस 3 स्टारवाल्याला मी विचारलं होतं, रस्ता रोको होता मोखाड्याला. म्हटलं साहेब, हे तुम्हाला जे मिळालेलं आहे 3 स्टार, हे तुमच्या विद्वत्तेवर मिळाले का? म्हणे मग अभ्यास केला. म्हटलं तुमचे बाप आहेत अभ्यास करणार, हे आरक्षणावर मिळलं हे विसरू नका. म्हटलं हे समाजाने दिले तुम्हाला, आणि ते समाजाने दिले म्हणून तुमचं पण कर्तव्य आहे की समाजाचे तुम्ही देणेकरी आहात. बरोबर. मग नका दुसरं काही देऊ. समाज आपल्याकडे पैसा मागत नाही, तो संस्कार तर द्या, प्रबोधन तर द्या, त्यांच्यासाठी माती तर खा, तेव्हाच आपण मातीला धरून राहूया. आणि म्हणून नवतरुणांनी ह्या अशा व्हिडिओतून नका जास्त घेऊ, पण स्वतःची रोजीरोटी सुटेल, स्वतः आईबापांच्या भरोश्यावर राहणार नाही, स्वावलंबी होईल, यासाठी जरी प्रयत्न केला तरी आजच्या व्हिडिओचं काहीतरी फलित मिळालं असं समजा. चला दादा, जय जोहार. जय जोहार. या पुन्हा असंच इकडं आलो का येत राहील. आता अचानकीची भेट झाली समजायचं. 21 तारखेला घोटीमध्ये लग्न आहे आदिवासी पद्धतीने, आणि आपले एक आदिवासी जे कवी आहेत त्यांचे वडील आता वारले आहेत. तर विशाल कुंडे. विशाल कुंडे औंढेवाडीचे, माहिती. त्यांच्या वडिलांचा पण 10वा आहे तो आपला खैरविधी, तो पण आपल्याच आदिवासी परंपरेनुसार आहे, आणि लग्न पण आहे. तर त्याच्या म्हणणं मडके दादा आहेत, त्यांचे पाहुणे आहेत, चला म्हणलं भेटून यावा. तर मला एक सांगावंसं वाटतंय संजयजी, हा, तुम्हाला मी पहिलं जुन्नरला पाहिलं, बिरसा ब्रिगेडचे तुम्ही कट्टर कार्यकर्ते होते, अजूनही कदाचित आहात किंवा नाही ते नाही मला माहीत, पण होतात. आणि त्यावेळेला तुम्ही तिथे आम्ही सगळे आदिवासी एकत्र यावेत म्हणून प्रयत्न करायला आलो होतो. तुमचं त्यावेळचं भाषण, त्यावेळचं तुमची ती बोलण्याची पद्धत, मला वाटत नव्हतं संजय भांगेजी समाजासाठी पण इतके तळमळतात. पण जेव्हा मी पाहायला लागलो की आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा, लग्नविधी, दशक्रियाविधी ह्या इतरांनी करण्यापेक्षा आणि आपल्या डोकावर मनुवादी विचार लादण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यात उतरले. मग ह्या व्हिडिओचा मतितार्थ मगापासून मी तेच बोलतो की आधी केले मग सांगितले. तुम्हाला अधिकार आहे आता की हे आदिवासी पद्धतीने झालं पाहिजे का, तर तुम्ही ते केलंय, तुम्ही अजूनही करतायत. असे जर जोपर्यंत तयार होत नाही आपल्या समाजात, तोपर्यंत समाजाची प्रगती नाही. पुढे फार रात्र वैरायची आहे. आजच जागं झालं पाहिजे, आजच जागं झालं पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो मी. जे माझं लग्न झालं ते पूर्ण आदिवासी पद्धतीने झालं. जे आपले धोतर, कोपरी, गमछा आणि दहांडोक फडकी, नवरी मुलगी आहे तिथे दहांडोक फडकी, जे अरे लुगडं, वा. या पद्धतीने केलं. म्हणजे आपण पहिलं संस्कृती जपन करायची आणि मग पुढच्याला सांगायचं. बरोबर. चला दादा, जय जोहार. जय जोहार.